नमस्कार शेतकरी मित्रांनो, डीएस न्यूज मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, कर्जमाफीसाठी पात्र झालेल्या शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। त्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये आजपासून कर्जमाफीचे पैसे यायला सुरुवात होणार आहे आणि त्या शेतकऱ्यांना उद्यापासून कर्जाचं नील प्रमाणपत्र द्यायला सुरुवात होणार आहे। आता नील प्रमाणपत्र तुम्हाला मिळाल्याच्या नंतर तुम्हाला नवीन कर्ज काढता येणार आहे। आता मित्रांनो, कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे पैसे आज आणि उद्या येणार या संदर्भात आणि नवीन शेतकऱ्यांची कर्जमाफी संदर्भात काय अपडेट आहे, याचबरोबर 2 लाखांच्या वरच्या ज्या शेतकऱ्यांचं कर्ज आहे त्यांची यादी कधी येणार या संदर्भात थोडक्यात माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो डीएस न्यूज मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये। सर्वांना विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला तर माहितीच आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना 2026 राबवण्याकरिता मान्यता देण्यात आलेली आहे आणि राज्यातल्या 17,95,00,000 शेतकऱ्यांची कर्जमाफीची पहिली यादी ही आलेली आहे। आणि ही जी काही 17,95,00,000 शेतकऱ्यांची 17,95,000 शेतकऱ्यांची जी काही यादी आलेली आहे तर ती 2 लाखांच्या मधल्या शेतकऱ्यांची कर्जमाफीची यादी आलेली आहे। आणि या 17,95,000 शेतकऱ्यांपैकी जवळपास 8 लाख शेतकऱ्यांनी आपली केवायसी पूर्ण केलेली आहे आणि या 8 लाख केवायसी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये कर्जमाफीचे पैसे आज आणि उद्या हे सरकारच्या सहकार विभागाच्या माध्यमातून ट्रान्सफर केले जाणार आहे। महाराष्ट्र जी काही बँक आहे त्या बँकेच्या माध्यमातून हे पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत। आणि एकंदरीत आपण जर पाहायला गेलं तर यासाठी राज्य सरकारने 2 दिवसापूर्वी एक GR निर्गमित केला होता आणि त्या GRच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी ज्या ज्या शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण केली आहे त्या शेतकऱ्यांच्या साठीचा जवळपास 7,000 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला होता आणि हा निधी आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी वापरला जाणार आहे। ही अत्यंत आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी आहे। तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर आता आज आणि उद्या हे कर्जमाफीचे पैसे तुमच्या कर्ज खात्यामध्ये ट्रान्सफर होणार आहेत आणि साधारणतः उद्यापासून तुम्हाला कर्ज नीलचं प्रमाणपत्र बँकांच्या माध्यमातून हे मिळणार आहे आणि नंतर 2-3 दिवसानंतर तुम्ही नवीन कर्ज तुमच्या सातबाऱ्यावरती काढू शकता। अशा संदर्भातल्या सूचना सुद्धा बँकांना सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत। आता मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे कर्जमाफीची जी काही 17,95,000 शेतकऱ्यांची यादी आलेली आहे, आता ही 2 लाखांच्या मधल्या शेतकऱ्यांची कर्जमाफीची यादी आहे। परंतु ज्या शेतकऱ्यांचं 2 लाखांच्या वरचं कर्ज आहे त्यांची कर्जमाफीची यादी ही कधी येणार हा शेतकऱ्यांना मोठा हा प्रश्न पडलेला आहे। आणि याचं उत्तर असं आहे की 10 ऑगस्टला कर्जमाफीची पुढची यादी येणार आहे आणि जवळपास ती यादी 10 ते 12 लाख शेतकऱ्यांची असणार आहे। आणि ज्या शेतकऱ्यांचं कर्ज 2 लाखांच्या वरचं आहे अशा शेतकऱ्यांची ही येणारी कर्जमाफीची यादी येणार आहे। आता मित्रांनो, बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना एक प्रश्न पडलेला आहे की आता आमचं कर्ज 2 लाखांच्या वरचं आहे, आता आमचं याच्यामधलं किती माफ होणार, किती राहणार, आम्हाला किती भरावं लागणार, याचबरोबर एक वेळ समझोता योजनेच्या माध्यमातून म्हणजेच OTS योजनेअंतर्गत आम्हाला कशी कर्जमाफी मिळणार या संदर्भात बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना संभ्रम निर्माण झालेले आहेत। आता त्याचं उत्तर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। आता मित्रांनो, 10 ऑगस्ट नंतर कर्जमाफीची 2 लाखांच्या वरच्या शेतकऱ्यांची यादी येणार आहे, हे तर तुम्हाला माहितच आहे। आता जी 10 ऑगस्टला जी काही यादी येईल त्या यादीमध्ये तुमचं नाव बघायचं आहे। आता तुमचं जर कर्ज मुद्दल आणि व्याज मिळून जर 2,10,000 असेल तर जवळपास ते 2 लाख रुपये तुमचे कर्जमाफी जे काही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना आहे त्या अंतर्गत तुमचे 2 लाख रुपये माफ होणार आहे आणि ते 10,000 रुपये तुम्हाला एकतर भरावे लागतील किंवा OTS योजनेअंतर्गत 2-3 हजार रुपये भरून तुम्हाला त्याच्यामध्ये कर्जमाफीसाठी मुक्त केलं जाईल। आता याचं दुसरं एक उदाहरण सांगतो। जर उदाहरणार्थ तुमचं 3 लाख रुपये कर्ज असेल, मुद्दल आणि व्याजासकट तुमचं 3 लाख रुपये कर्ज असेल तर तुम्हाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत 2 लाख रुपये माफ होणार आहेत आणि उरलेले 1 लाख रुपये OTS योजनेअंतर्गत तुम्हाला घेतलं जाईल। आणि OTS योजनेअंतर्गत जी काही तुम्हाला सूट दिली जाईल जवळपास आता 3 लाख रुपये कर्ज आहे, 2 लाख रुपये या कर्जमाफी अंतर्गत माफ होणार, 1 लाख रुपये बाकी आहेत। आता त्या 1 लाखामध्ये तुम्हाला 90,000 रुपयाची किंवा 80,000 रुपयाची सूट दिली जाणार आहे आणि 10 ते 20,000 रुपये तुम्ही भरून तुम्हाला नील केलं जाणार आहे, अशी माहिती सध्या आपल्याला मिळत आहे। सरकारच्या माध्यमातून ही जी काही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना ही 3 टप्प्यामध्ये राबवण्याकरता मान्यता दिलेली आहे। ज्या शेतकऱ्यांचं 2 लाखांच्या मधलं कर्ज आहे त्या शेतकऱ्यांची पहिली यादी, ज्या शेतकऱ्यांचं कर्ज 2 लाखांच्या वरचं आहे त्या शेतकऱ्यांना OTS योजना याची दुसरी यादी आणि याची तिसरी यादी म्हणजे रेग्युलर शेतकऱ्यांना
प्रोत्साहनपर अनुदान आता रेग्युलर शेतकरी जे आहेत मागच्या 3 वर्षापासून किंवा मागच्या 2 वर्षापासून जे रेग्युलर शेतकरी कर्ज काढतात, रेग्युलर शेतकरी कर्ज भरतात, अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान देण्याकरता सरकारने मान्यता दिलेली आहे. तर या शेतकऱ्यांची तिसरी यादी येणार आहे. अशा प्रकारच्या कर्जमाफीच्या 3 याद्या आणि एकूण 56 लाख शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असणार आहेत. त्याच्यामध्ये 2 लाखांच्या मधले 17,95,000 शेतकरी आणि 12 ते 13 लाख रुपये 2 लाखांच्या वरचे ओटीएस योजनेअंतर्गत समाविष्ट झालेले शेतकरी आणि उर्वरित शेतकरी 50 रुपयाच्या प्रोत्साहनपर अनुदानासाठी पात्र झालेले आहेत. अशा प्रकारची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना राज्य सरकारने राबवण्याकरिता मान्यता देण्यात आलेली आहे आणि कर्जमाफीसाठी एकूण 40,000 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित आहे. त्यापैकी 20,600 कोटींची मान्यता पुरवणी मागणीद्वारे सरकारने अगोदरच्या GR मध्ये 20,600 कोटींची तरतूद केलेली आहे. त्यापैकी 7,000 कोटींचा निधी राज्य सरकारने आता कर्ज खात्यामध्ये वाटप करण्याकरता, शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याकरता 7,000 कोटींचा निधी आता वाटप करण्याकरता मान्यता दिलेली आहे. आता ज्या शेतकऱ्यांनी आपली केवायसी पूर्ण केलेली आहे अशाच शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये आज आणि उद्या हे पैसे जमा होणार आहेत. ही अत्यंत शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. आता ज्या शेतकऱ्यांचं कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आले परंतु तुम्ही अद्यापही केवायसी केली नसेल तर तुम्ही लवकरात लवकर केवायसी करून घ्या. तुम्ही जर यादीकडे त्या रकमेकडे पाहून जर थांबाल किंवा रक्कम कमी आहे म्हणून जर केवायसी करत नसाल तर तुम्हाला कर्जमाफी होणार नाही. ज्यावेळेस तुम्ही पोर्टलवर जाल त्यावेळेस तुम्हाला पोर्टलवर अंगठा लावायचा आहे. अंगठा लावल्यावर रक्कम ऑनलाईनला जेवढी दिसेल ती तुमची पूर्ण रक्कम असणार आहे. यादीवर रक्कम तुमची कमी दाखवत आहे, यादीवरच्या रकमेवर तुम्ही जायचं नाहीये. तुमची रक्कम जी पोर्टलवर दाखवत आहे त्या पोर्टलच्या रकमेवर तुम्ही हे कन्फर्मेशन करायचं आहे आणि नंतर तुमची केवायसी करायची आहे. तसं तर सहकार विभागाच्या माध्यमातून, सहकार आयुक्तांच्या माध्यमातून स्पष्टपणे शेतकऱ्यांना सांगण्यात आलेलं आहे की यादीवरची रक्कम ही चुकलेली आहे आणि तुम्ही ज्यावेळेस केवायसी करायला जाल, केवायसी करत असताना ती रक्कम तुमची योग्य आहे. त्यामुळे केवायसी करून घ्या. केवायसी जर तुम्ही नाही केली तर तुमच्या कर्ज खात्यामध्ये तुमचे पैसे येणार नाहीत आणि तुमची कर्जमाफी देखील सुद्धा होणार नाही. आता एकंदरीत याच्यानंतर बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचा पुढचा असा प्रश्न आहे की सर माझे वडील मयत आहेत, ते वारले आहेत, आता त्यांचा कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आलेलं आहे, आता त्यांची आम्ही केवायसी कशी करणार, मग त्यांना कर्जमाफी कशी मिळणार. तर या संदर्भामध्ये आपण जर पाहायला गेलं तहसीलच्या माध्यमातून तुम्ही त्यांची म्हणजे त्यांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून तशा प्रकारची केवायसी करून त्यांची कर्जमाफी तुम्ही मिळवून घेऊ शकता. परंतु मयत जरी शेतकरी असेल तरी देखील सुद्धा त्या शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणार आहे. अशा संदर्भातलं एक नवीन अपडेट आहे. आणि जर तुमची केवायसी होत नसेल तर तुमच्या जे काही तुम्ही ज्या ठिकाणी केवायसी करत आहेत ऑनलाईन वाल्याकडे त्याचा अंगठा लावून तुम्ही त्या प्रकारचे केवायसी करू शकता. तसं संदर्भातलं एक नवीन अपडेट आहे. या संदर्भात मित्रांनो आता एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. आता ज्या शेतकरी बांधवांनी आपली केवायसी पूर्ण केलेली आहे अशा शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये आजपासून तुमचे पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. तुम्ही केवायसी केल्यानंतर जे काही पावतीवर रक्कम येईल ती रक्कम तुमच्या कर्ज खात्यामध्ये जमा होणार, नंतर तुमची कर्जमाफी होणार, नंतर बँका तुम्हाला नीलचं प्रमाणपत्र देणार आणि नवीन कर्ज तुम्हाला त्या सातबाऱ्यावरती त्या या वर्षीच्या पिकावरती काढता येणार आहे. तर मित्रांनो या माहितीसह मी तुर्तास इथेच थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.